अध्यक्ष आपण नारायणबा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांच्यासोबत बरेच वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत आहे. राजकीय घडामोडी किंवा आबांचे राजकीय वाटचालींच्या आपण प्रत्यक्षदर्शी असतात, परंतु करमाळा तालुक्यातील जी मोठी राजकीय घडामोड होते म्हणजेच माजी आमदार जयवंतराव जगताप असतील किंवा मोहिते पाटील असतील यांची नारायणाबांपासून फारकत झालेली दिसून येते. काय कारण सांगा? काही दिवसांपूर्वी निवडणूक या तोंडावरच हे सर्व कसं असतं, काही विघ्न संतोषी लोक असतात की ज्यांना चांगलं चाललेलं पटत नाही. जयवंतराव जगताप साहेब असतील, मोहिते पाटील साहेब असतील किंवा या तालुक्याचे नारायणाबा ते असतील, मागील काही 20-25 दिवसापूर्वी ज्यावेळेस अकलूज येथे बैठक झाली, त्या बैठकीच्या वेळेस जागा वाटपाचा फॉर्म्युला आज जरी बाकीची मंडळी किंवा भाऊ असतील काय असतील ते राजकीय विषय झाला की काय ठरलं होतं काय नाही हे सांगण्यात आलं. पण वस्तुस्थिती अशी होती की जवळजवळचा तो विषय जागा वाटपाचा फॉर्म्युला संपलेल्या अवस्थेमध्ये होता. पण मागील 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवड झाली, त्यानंतर तो कारखाना बंद अवस्थेत असताना सभासदांनी आव्हानच्या म्हणजे पर्यायाने आमच्या संचालक मंडळाच्या ताब्यामध्ये तो दिला. आणि त्यानंतर कारखान्याच्या ज्यावेळेस आमचं संचालक मंडळ अस्तित्वात आलं त्यावेळेची ती परिस्थिती बघता एक आर्थिक सहाय्य किंवा शासनाकडून जे काय आर्थिक सहाय्य लागतं त्यासाठी ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणीच्या अनुषंगाने आमचं सर्वांचं एक मत होतं की काही अडचणीमुळे आम्हाला आघाडीवरती लढू द्या. भाऊंच्या जागा वाटपाचा विषय असेल तर तो असा फार काही महत्वाचा विषय जागा वाटपाचा फॉर्म्युला तो नव्हता. त्याच्यावरती मागं पुढे सरवून तो मार्ग निघणारच होता किंवा निघालाच असता. पण जो विषय मूळ असा होता की पक्ष किंवा आघाडी ह्याच्यावरती तो विषय येऊन थांबला आणि कारखान्याच्या हितासाठी आणि सभासदांच्या हितासाठी तो निर्णय घेणं, आघाडी करणं हे आबांसाठी महत्वाचं वाटलं म्हणून आबांनी तो निर्णय घेतला. खर तर ह्या सर्वच घडामोडीकडे पाहता जे अजित तळेकर केम गटातून त्यांच्या पत्नी कल्याणी तळेकर या केम गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत आहेत. खरं तर त्या सुद्धा मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक होते. ते आता नारायणबा पाटील यांच्या म्हणजे करमाळा तालुका विकास आघाडीकडून लढत आहेत. नेमकं खूप म्हणजे हे विस्कळीतपणा दिसून येतो. कसं असतं वाघमारे साहेब, ज्या काळामध्ये दिगंबर बागल हे राजकारणामध्ये असताना ते पण मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून त्या काळामध्ये काम करत होते. पण त्याच्यानंतर काही काळाचा मी थोडाफार साक्षीदार आहे. पण त्या काळामध्ये जे मोहिते पाटलांच्या कानाला जी मंडळी लागत होती त्या मंडळीचीच पुढची पिढी आज त्या दरबारीत दिसते. आणि जी वारंवार तक्रार किंवा वारंवार ही कल्पना मी आदरणीय आमचे नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांना मी सांगत होतो की दादा, मला मागच्याच घटनेची, त्या घटनेचा मी साक्षीदार आहे, त्या घटनेची पुनरावृत्ती होते का काय अशी भीती मी त्या काळामध्ये सुद्धा रणजितदादा यांच्या समोर मी काही दिवसापूर्वीच ती व्यक्त मी केली. आणि त्या काळामध्ये जी यंत्रणा मामांचं, दिगा मामाचं आणि मोहिते पाटलांचं वितुष्ट कसं येईल ही जी मंडळी होती ती जी काम त्या काळामध्ये करत होती त्याचीच पुनरावृत्ती आज नारायणबाबांच्या बाबतीत आणि मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये झाली असं मला तरी वाटतं. आणि अजितदादा तळेकर यांच्याबद्दल जर बोलायचं जर झालं तर अजितदादा तळेकर हे माझे ते सहकारी मित्र आहेत आणि एक चांगला कार्यकर्ता, गावाच्या विकासासाठी धडपडणारा कार्यकर्ता. मोहिते पाटलांवर विजयदादा असतील, रणजितसिंह मोहिते पाटील असतील, आपल्या लोकसभेचे खासदार धैर्यशील भैया असतील, या सर्वांवर दिलीपदादा तळेकर व त्यांचे चिरंजीव अजितदादा तळेकर या सर्वांचं नितांत प्रेम आहे, होतं आहे आणि राहणार याची खात्री मला सुद्धा आहे आणि या तालुक्यातील सर्व लोकांना सुद्धा त्याची खात्री आहे. पण काही गैरसमज त्या काळामध्ये झाले आणि गैरसमज करत असताना
काही लोक जे आहेत जे कानाला लागतात त्या लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे ते गैरसमज निर्माण झाले आणि हा निर्णय झाला. आणि वास्तविक बघायला गेलो तर अजितदादाची एक भूमिका होती की ही निवडणूक कार्यकर्त्यांची. नेत्यांच्या निवडणुकीसाठी आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणजे मी पण आलो, आम्ही तन मन धनाने नेत्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही भाग घेतो, सर्वजण कष्ट करतात. आणि ज्यावेळेस कार्यकर्त्याची निवडणूक येते त्यावेळेस तुमच्या नेत्याच्या भाषणाचा बळी आम्हाला देऊ नका, ही भूमिका अजितदादा तळेकर यांची होती. आणि काल मी अजितदादा तळेकर किंवा दिलीपदादा तळेकर यांनी 1-2 दिवसापूर्वी झालेल्या सभेमध्ये सांगितलं की आमचं दैवत हे विजयसिंह मोहिते पाटील आहेत. आजही, उद्याही, कालही तेच आमचे दैवत, असं त्या दोघांनी, दिलीपदादा असतील किंवा त्यांचे चिरंजीव अजितदादा तळेकर यांनी तसं ते सांगितलं. केम गटामध्ये खरं तर त्या ठिकाणी विविध गटांचं वर्चस्व असलं तरी मोहिते पाटलांचं त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना मानणारा वर्ग आणि नारायणआबा पाटील यांना सुद्धा मानणारा वर्ग आहे. अशा प्रकारे ह्या केम जिल्हा परिषद गटामध्ये आपण विजयाचं सूत्र बांधताय. अजितदादा तळेकर यांनी ज्या मागच्या काळामध्ये केम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी केलेली विकास कामं आहेत तो एक मुद्दा महत्वाचा आहे. अनिरुद्ध कांबळेच्या काळामध्ये अध्यक्ष म्हणून या 2-2.5 वर्ष त्यांनी काम पाहिलं. त्या काळामध्ये झालेली विकास कामं आणि 2014 ते 19 या काळामध्ये आमदार नारायणआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजितदादा असतील किंवा नारायणआबा पाटील असतील यांनी त्या भागामध्ये केलेल्या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ती निवडणुकीला सामोरे जातोय. आणि ती निवडणूक आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये तिथं विजय हा आमचाच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. खर तर केम जिल्हा परिषद गटाचा विषय जर मिटला तर तिथून पुढे जर आपण कोर्टी जिल्हा परिषद गटाकडे जर पाहिलं तर सर्वात आधी जी तिथली उमेदवारी होती ते सविताराजे भोसले यांना जाहीर सुद्धा केली होती, परंतु त्यांनी ऐन वेळेस उमेदवारी अर्ज माघार घेतलाय. काय नेमकं काय घडामोडी काय घडल्या? सविताराजे भोसले यांची उमेदवारी मला वाटतं 1 महिनाभर अगोदर आव्हाने जाहीर केली. ही सत्य परिस्थिती, ती काही लपवून राहिलेलं नाही. पण नंतरच्या काळामध्ये आता जी मागाशी मी सांगितलं आघाडी का पक्ष याच्या त्या काय म्हणायचं त्याला आपण चर्चेमध्ये त्यांनी तो पक्षाकडून फॉर्म भरला. मला वाटतं अजितदादा जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे घड्याळ आणि तुतारी अशी त्यांनी त्या काळामध्ये बाईट पण दिली. म्हणजे दोन्ही पक्षाकडनं त्यांनी फॉर्म भरले असं त्यांनी जाहीर केलं. मग त्या काळामध्ये आम्हाला आघाडीवर लढत असताना आम्हाला एक पर्यायी उमेदवार देणं गरजेचं होतं आणि त्यांच्या संग आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी आमचा संपर्क काही कारणामुळे होऊ शकला नाही. म्हणून तिथं आम्हाला नितीनराजे भोसले जे बॉबीराजे भोसले यांचे चिरंजीव आहेत आणि खऱ्या अर्थाने बोलायचं जर झालं तर बॉबीराजे भोसले हे त्या काळामध्ये म्हणजे आम्ही त्या गोष्टी ऐकून आहेत, थोड्याशा गोष्टीचा आम्ही काही साक्षीदार आहे, पण ते असे एक व्यक्तिमत्व होते की ज्यांनी दीनदलितासाठी, कष्टकऱ्यांसाठी आणि अन्यायाच्या विरोधात लढणारं नेतृत्व म्हणजे बॉबीराजे भोसले त्या काळामध्ये प्रसिद्ध होते. अशा या नेतृत्वाच्या पोटी नितीनराजे भोसले यांनी जन्म घेतला आणि नंतर ते राजकारणामध्ये आले. नंतर त्यांनी संजय शिंदे यांच्या बरोबर काही काळ काम केलं, पण त्यांची जी इच्छा होती की आणि आम्ही उमेदवाराच्या शोधामध्ये होतो, त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्यांना त्यावेळेस त्या काळामध्ये उमेदवारी देण्याचं ठरवलं. मग नंतर घडामोडी झाल्या, पण त्यावेळेस तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. आणि आज जर सांगायचं झालं तर वहिनी साहेबांनी सुद्धा एक बाबा आपल्याच घरातील व्यक्ती, आपल्याच एक ज्या बॉबीराजांमुळं आपल्याला राजकीय ओळख मिळाली, कमीत कमी तेवढ्या तरी उपकाराची जाणीव ठेवून वहिनींनी मला वाटतं नितीनराजेचं काम करणं गरजेचं होतं असं माझं तरी ठाम. आणि दुसरा विषय की जे सुभाष आबा गुळवेंचं ते आज काम करते, त्या सुभाष आबा गुळवेंनी ज्या दिवशी वहिनींनी सभा घेतली 2 दिवसापूर्वी त्याच्या 10 दिवस अगोदर किंवा 15 दिवस अगोदर वहिनींवरती एकेरी भाषेमध्ये सुभाष गुळवेंनी उल्लेख केला. वहिनीवरती खालच्या भाषेमध्ये जाऊन त्यांनी टीका केली. कोण 2च आहेत घोरपडेन काहीतरी नाव घेतलं त्यांनी, किती फोटो काढते, तेच करते, तेच पोलीस स्टेशनला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करतात. ही टीका मी नाही केली वहिनीवर,
ही टीका सुभाष गुळवेंनी केली आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावण्याचं काम आज वहिनी करतात. म्हणजे वहिनींवरती एवढी वाईट वेळ आली. मी म्हणतो कमीत कमी ठीक आहे, नाही चालत भावकीचं भान तर शांत बसायचं. ज्याच्यासाठी तुम्ही काम करता आज, ते तुमचे उद्या बी नाहीत, काल बी नव्हते आणि उद्या बी नसणार आहेत. आणि ज्यांनी खालच्या पातळीवर टीका केली त्यांचं काम तुम्ही आज करताय, म्हणजे ही मला वाटतं घराण्याला राजे भोसले या नावाला शोभणारी गोष्ट नाही असं मला तरी वाटतं. खर तर आता आपण 2 दिवसाच्या सभेचा उल्लेख केला. त्या सभेमध्ये जे बारामती ॲग्रोचे व्हाईस चेअरमन आहेत सुभाष गुळवे यांनी सुद्धा तुमच्यावरच बोलताना सांगितलं की आता सध्या करमाळा तालुक्यामध्ये मार्गदर्शक किंवा इतर काही गोष्टी त्या ठिकाणी संबोधलं जातं. नाही सुभाष फिरायला लागलेले आहेत. सुभाष आबा जर मला जर चाणक्य किंवा मार्गदर्शक असे संबोधत असतील तर तशी ती माझ्यासाठी उपहासात्मक बोलले. उपवासात्मक बोल, पण तरी मी त्याचा अर्थ सकारात्मक घेतो की मी ते भाग्याचं समजतो की मी त्या लेवलला असं आलो, असं त्यांनी मला प्रमाणपत्र ते दिलं. पण खरं बोलू का, ते जरी मला मार्गदर्शक म्हणले तर नशीब माझं चांगलं की मी नोकरदार नाही. आजपर्यंत या तालुक्याचा इतिहास नाही. जेवढी जेवढी नोकरदार नेत्याचे सल्लागार किंवा मार्गदर्शक झाले, तो गटाची अवस्था आज काय. बागल गटाला बी एक नोकरदार सल्लागार होते, त्यांची अवस्था काय झाली. सुभाष आबा बी तसं बघायला गेलं तर नोकरदारच आहेत असं मी तरी मानतो. त्यांनी इथून रोहितदादांचे मार्गदर्शक असतील का नसतील ते माहित नाही, पण त्यांच्यामुळे इथं रोहितदादांविषयी निगेटिव्ह वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण झाली ही वस्तुस्थिती. आणि भाऊंच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर तिथं पण एक तो मार्गदर्शक भाऊंचा पण होऊ शकत नाही, हा भाग सोडून द्या, पण तिथं पण चहापेक्षा किटलीच जास्त नाही. तिथं पण एक नोकरदार आहे की त्याला सारखं त्याने तिथं काहीतरी भाऊ बोलायच्या आधी तोच बोलतो. मग आता चर्चा नेमकी त्याच्याबरोबर करायची का भाऊ बरोबर करायची हेच आम्हाला पण कळलं नाही. पण ही वस्तुस्थिती आहे की नोकरदार लोकांनीच काही काही लोकांचं राजकारण अडचणीत आणायचं काम केले आणि भविष्यातही हीच नोकरदार मंडळी नेत्याचं राजकारण आणण्याचं काम करणार. नेत्यांनी सुद्धा यांच्यापासून सावध राहणं गरजेचं असं मला तरी वाटतं. कोर्टी जिल्हा परिषद गटाचा ह्याच्यावर आपण हे भाष्य करत असताना त्या ठिकाणी सुद्धा कशा प्रकारे हे विजयाचं गणित, कारण की त्या पश्चिम भाग म्हटलं की त्या ठिकाणी आबाला मानणारा मोठा वर्ग त्या ठिकाणी दिसतो. कोणत्या आबाला? नारायण आबांना, आमदारांना. तर त्या अनुषंगाने मग त्या ठिकाणी त्यांना मानणारा वर्ग किंवा त्या ठिकाणी मतदानातून सुद्धा ते प्रत्येक वेळेस दिसून येतं. तर त्या ठिकाणी कशा प्रकारे, कारण की ह्या ठिकाणी आता सविताराजे भोसले यांनी सुभाष आबा गुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे. आबा सुद्धा आता त्याच अनुषंगाने आता एकला चलो रे हे या भूमिकेत आहेत. कशा प्रकारे त्या ठिकाणचं आपली बांधणी काय? 2014 ते 19 दरम्यान जे त्या भागामध्ये जी कामं झाली, रस्त्याची कामं विशेषतः, म्हणजे ह्या कामाच्या बाबतीमध्ये सुभाषआबा गुळवेंचे जे नेते रोहितदादा पवार यांनी सुद्धा कर्जतच्या सभेमध्ये कामाच्या बाबतीत नारायणआबांचं कौतुक केलं. तर त्या काळामध्ये नारायणआबा त्यांच्या पक्षामध्ये नव्हते, ही वस्तुस्थिती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत, पण अजितदादांनी सुद्धा त्या काळामध्ये इंदापूरच्या सभेमध्ये नारायणआबांचं कौतुक केलं. तर त्यावेळेस बी नारायणआबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नव्हते. ही वस्तुस्थिती हे मी नाही सांगितलं, हे रोहितदादा पवार आणि अजितदादा पवार साहेबांनी सांगितलेले की कामाचा माणूस नारायणआबा आहे. आणि कालच्या भाषणामध्ये मग जे आज ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतात ते या तालुक्याचे माजी आमदार संजय शिंदे, त्यांनी सुद्धा कालच्या का परवाच्या भाषणामध्ये त्यांनी आबांचं कौतुक केले की 30 वर्षे हा माणूस समाजकारणामध्ये राजकारणामध्ये राहून आज या स्थानावर आला. म्हणजे तुमचे जे 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 नेते आहेत, पवार फॅमिली असेल किंवा शिंदे संजय मामा शिंदे असतील, त्यांनी सुद्धा आबांचं कौतुक केलं. तुम्ही आज आबांवरती टीका करता, ही पण दुर्दैवाचीच गोष्ट. कसं त्या ठिकाणी विजयाचं कसं काय आपलं? विजयाचं गणित म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे काय झाले, आता काही काही गोष्टी तुम्हाला सांगतो की त्या काळामध्ये सुभाषआबा गुळवेंनी दोनदा बागल गटाशी गद्दारी केली. आणि तुम्हाला सांगतो ही गोष्ट मी नाही बोलत, त्या त्या काळानुसार त्या त्या वेळेत ती घडलेली. की उदाहरण द्यायचं झालं तर 2012 साली सुभाषआबा जिल्हा परिषदेवर निवडून आले बागल गटाच्या माध्यमातून, बागल गटाच्या उमेदवारीवर.
त्यानंतर त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची संधी बागल गटामुळे मिळाली आणि 2014ला ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली त्या काळामध्ये 2014ला रश्मी दिदी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी होती, जो पक्ष पवार साहेबांचा आहे. त्या पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये हे एक नोकरदार म्हणून काम करतात आणि त्यांनी त्या काळामध्ये संजय शिंदे यांचं काम केलं आणि त्या काळामध्ये रश्मी दिदींचा पराभव 257 का 58 मतांनी झाला. त्याच काळामध्ये जर हे सुभाष आबा गुळवे जर रश्मी दिदींबरोबर असते तर आज या तालुक्याचं चित्र वेगळं झालं असतं. म्हणजे मी त्या काळात हे रश्मी दिदींच्या विरोधात होता हा भाग सोडून द्या. म्हणजे पर्यायाने सुभाष आबांनी हातातोंडाशी आलेला घात रश्मी दिदी बागल यांचा किंवा बागल गटाचा त्यांनी तो हिरावून न्यावा. त्यावेळी सुभाष आबांना बी काय मिळवता आलं नाही, बागल गटाला बी त्यातनं काही साध्य करता आलं नाही आणि नारायण आबा 250, 257, 58 मतांनी आमदार झाले. ही वस्तुस्थिती अशी की बागल त्यानंतर तुम्हाला सांगतो मागच्या काही वर्षापूर्वी मार्केट कमिटीची निवडणूक झाली. त्या काळामध्ये सुद्धा सुभाष आबा मार्केट कमिटीवर बागल गटाच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली. ते भांडणाचा प्रकार वगैरे झाला तो विषय. पण त्यानंतर परत 19ला बी सुभाष आबा विरोधात, 24ला बी विरोधात. म्हणजे या सुभाष साहेबांना बागल गटाने अजून द्यायचं तरी काय, म्हणजे ते परत बागल गटाची इमानदारीने काम करते. हा विचार सुद्धा बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या काळामध्ये जी विकास कामं आबांच्या माध्यमातून झाली त्या विकासाच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक कुर्टिगाणाची लढतोय आणि ती निवडणूक लढून आम्ही जिंकणारच अशी मला पूर्णपणे खात्री. त्याच खालोखाल केला बीड जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर त्या ठिकाणी भाजपाचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे त्यांच्या पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि नारायणआबा पाटील यांच्या गटाकडून त्या ठिकाणी राजे भोसले यांच्या राजेंद्र सिंह राजे भोसले यांच्या पत्नी त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं या सर्वच जे सुभाष साहेबांचं सांगितलं तीच ती वस्तुस्थिती, ती पण मी ती फोडून सांगतो तुम्हाला. पण वीर जिल्हा परिषद गटामध्ये कालच्या विधानसभेला पण आम्हालाच लीड मिळाला आहे आणि वीर जिल्हा परिषद गटामध्ये त्या काळामध्ये आमचे विवेशना नावटे हे 2017 साली निवडून आले. मग त्या भागामधील काल रात्री आमची सभा झाली तिथं. त्या सभेमध्ये आम्ही सांगितलं की विभीषण आवटे जे जेडपीचे सदस्य होते त्यांच्या काळामध्ये त्या वीर गटामध्ये भरपूर कामं झाली. मी आबांच्या ह्यांचं नाही सांगत, आबांनी आणलेल्या कामांचं नाही बोलत. म्हणजे जे आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या काळातले विभीषण नावटे त्यांच्या मातोश्री सदस्य होत्या. त्या काळामध्ये त्या गटामध्ये त्या जिल्हा परिषद सदस्याने डेप्युटेशी असेल किंवा त्यांच्याशी फंडातून असेल किंवा इतर काही फंडातून भरपूर कामं करण्याचं योगदान त्या काळामध्ये विभीषण नानांनी दिलं. त्यानंतर आजची जी परिस्थिती त्यामध्ये दहेगावचं जे पाणी आहे, दहेगावच्या पाण्याचा विषय त्या गटामध्ये प्रामुख्याने येतो. तो विषय असेल कुकडीची 17 आवर्तनं मागच्या काळामध्ये आव्हानच्या 14 ते 19 मध्ये आम्ही सोडली. 19 ते 24 मध्ये जे आमदार होते संजय शिंदे त्यांच्या काळामध्ये किती आवर्तन आले हे आजही ते सांगू शकत नाही. आणि कालच 1 महिन्यापूर्वी एक आवर्तन कुकडीचं आम्ही त्या वीट आणि वीट भागातील परिसरामध्ये सोडलेलं ही वस्तुस्थिती. ते पाणी आज बंद झाले त्यांचं आवर्तन. आणि जे गणेश चिवटे जे आहे ते गणेश चिवटे त्यांनी तरी बागल गटाची कधी इमानदारी केली. 2019ला नारायणआबांची उमेदवारी होऊन ती उमेदवारी रश्मी दिदींना शिवसेनेची देण्यात आली आणि त्या काळामध्ये शिवसेना भाजपची युती होती आणि गणेश चिवटे हे भाजपचे सक्रिय पदाधिकारी असताना त्यांनी त्या काळामध्ये अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांचं काम केलं. पर्यायाने बागल गटाचा त्या काळामध्ये 19ला सुद्धा पराभव झाला आणि संजय शिंदेचा त्यावेळेस विजय झाला. म्हणजे संजय शिंदेच्या विजयाच्या भूमिकेमध्ये गणेश चिवटे यांची भूमिका राहिलेली त्या काळामध्ये. त्यानंतर 2024ला ज्यावेळेस निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये दिग्विजय बागल यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली, नारायणआबांना राष्ट्रवादी काँग्रेसची मिळाली, संजय शिंदे ह्या अपक्ष उभा राहिले. त्या काळामध्ये सुद्धा गणेश चिवटे यांनी संजय शिंदेचं पाठिंबा किंवा त्यांच्या पाठीमागे राहण्याची भूमिका घेतली आणि बागल गटाला किंवा पर्यायाने दिग्विजय बागल यांना संपवण्याचं किंवा ते संपले तर आपण टिकतो ही भूमिका घेऊन त्यांच्या विरोधात काम केलं आणि तिथं त्या दोघांचाही पराभव झाला. हा भाग सोडून म्हणजे गणेश चिवटे भाजपाशी इमानदारीने राहू शकले नाही. त्यांनी वारंवार बागल गटाला खच्चीकरण करण्याचं किंवा त्यांच्या विरोधात जाण्याची जी भूमिका घेतली. आज त्या वीट गटाची जागा
म्हणजे हे भाजप म्हणून बागल गटाच्या वाटणीची जागा त्यांना देण्यात आली. उद्याच्याला आणि खरी बांधणं हितच आहे या तिन्ही ग्रुपची. जिल्हा परिषदेचं आरक्षण ओबीसी पडलेलं आहे. सुभाष आबा गुळवे त्यांच्या पत्नी उभा आहेत, गणेश चिवटे त्यांच्या पत्नी उभा आहेत आणि रश्मीदेवी बागल ह्या स्वतःच उभा आहेत. हे सगळ्या तिघांनाही अध्यक्षपदाचं स्वप्न या ठिकाणी पडल्यामुळं हे तिघेही जोरामध्ये काम करताना फिरत आहेत. पण वस्तुस्थिती अशी, मला वाटतं तिघांचा बी पराभव होईल अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये दिसते. राजेंद्र सिंह राजे भोसले यांच्या आपण स्वप्रचारामध्ये सक्रिय सहभाग घेतला. आमदार नारायणआबा पाटील यांनी सुद्धा त्या ठिकाणी बरेचसे दौरे काढले. पृथ्वीराज भैयांनी सुद्धा मतदारसंघ म्हणजे बीड जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्याच गावांमध्ये, सर्वच गावांमध्ये त्यांनी सुद्धा दौरा काढला होता. अशा प्रकारचं वातावरण. आज पृथ्वीराज भैया पाटलांबद्दल जर बोलायचं झालं तर आज तालुक्यामधील एक युवकांची फळी पृथ्वीराज भैयांनी त्यांच्या कर्तृत्वावर, त्यांच्या कामाच्या जोरावर त्यांनी निर्माण केली. मग कुठंतरी एक युवक नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये, एक सुसंस्कृत, सोज्वळ, नम्र नेतृत्व आपल्या तालुक्यामध्ये जे निर्माण झाले, मग त्या नेतृत्वाच्या वलयाचा फायदा आम्ही आमच्या गटाला कसा मिळेल त्या दृष्टीने आम्ही त्यांचे दौरे त्या त्या भागामध्ये टाकले आणि त्यांच्या पृथ्वीराज भैया यांच्यामुळे आम्हाला प्रचारामध्ये फार मोठी मदत त्यांची आम्हाला, आमच्या गटाला आणि सर्व उमेदवारांना झाली किंवा ती होते अजून. आता जरी बघितलं तरी पृथ्वीराज भैया आता फोन लावला तर कुठंतरी कुठल्या तरी वाड्या वस्त्यावर प्रचारच करीत असणार. म्हणजे एक युवक कार्यकर्ता, म्हणजे आमच्यामध्ये असं नाही की तो आबांचा मुलगा आहे म्हणून आम्ही त्याला कुठं असं ह्या पद्धतीने फ्लॅश करतो किंवा काही नाही. तो त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर त्याने एक स्वतःच एक वलय निर्माण केलं आणि त्या वलयाचा फायदा आम्ही आमच्या गटाला कसा मिळेल किंवा त्यांनी जे युवक संघटन असेल ते त्यांच्या कामाच्या माध्यमातून त्यांनी जे निर्माण केलंय ही वस्तुस्थिती की आज भैयांचं संघटन कौशल्य बघता की त्यांचा सुद्धा उद्याच्याला राजकीय प्रवास चांगला राहिला अशी मला तरी अपेक्षा. माझे आमदार जयवंत जगताप यांनी रायगाव या ठिकाणी बोलताना सांगितलं की जे आता आमदार आहेत नारायणआबा पाटील हे बालिश बुद्धीचे आहेत, त्यांना म्हणजे काही समजत नाहीये. भाऊंनी बोलणं हा गोष्ट वेगळी, कारण भाऊंना नारायणआबा असतील किंवा मी असेल किंवा या तालुक्यातील बरेचसे कार्यकर्ते जे आज राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते त्यांना गुरुच मानतात आणि भाऊ जरी बोलले तरी आम्ही त्या गोष्टीचं फार काही मनावर घेत नाही. भाऊंनी आम्हाला शिव्या दिल्या काय आणि काय बोलले काय, आम्ही आजही उद्या भाऊंपाशी जाऊ शकतो, भाऊंपाशी बसू शकतो आणि गुरुने शिव्या दिल्यामध्ये काय फरक पडत नाही असं मला तरी वाटतं. आणि बालिश बुद्धीचे जरी म्हणले असते तरी आबाद आमदार झाले, त्यामुळं ते बालिश बुद्धी जे आहेत की नाही ह्या तालुक्याला कळते आणि जरी भाऊ काय बोलले असले तरी आम्हाला त्याचं काय सुखदुःख नाही असं मला तरी वाटतं. आबांच्या प्रत्येक आता ज्या प्रचार सभा झाल्या त्यामध्ये आपण सुद्धा प्रत्येक वेळेस बोललेला आहात आणि आबा सुद्धा प्रत्येक वेळेस त्याच म्हणजे एक वाक्य बोलत आलेले आहे की व्यक्त पाडले गेले. नेमकं काय नाही, वस्तुस्थिती अशी निर्माण झाली की सर्वच गट, भले मग बागल गट असेल, शिंदे गट असेल, जगताप गट असेल, मोहिते पाटील गट असेल, हे सर्व गट आपापलं अस्तित्व ठेवून हे सर्वजण राजकारण करतात. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की कालच्या निवडणुकीमध्ये सर्व गट एका बाजूला गेले आणि पाटील गट एका बाजूला राहिला. म्हणून ती एक भूमिका किंवा ती एक परिस्थिती अशी निर्माण झाली की आम्ही एकटे पडलो. शेवटी भाऊ म्हणतात तसं जाताना एकटेच जायचं हीच भूमिका आम्ही घेतली भाऊ, की सगळे जरी तिकडे गेले तुम्ही बी एकटेच जाणार आहेत, सगळे जरी मिळून आले तरी जाताना काय सगळे मिळून नाहीत जाणार, तुमचीच भूमिका आहे तीच आमची, पडलो एकटं तर चला एकटंच, अशा पद्धतीने आम्ही निघालो. ह्या सर्वच निवडणुकीचा सारांश जर पाहिला तर मतदारांना काय आव्हान करा? या तालुक्यातील जनतेला माझं एकच आव्हान आहे की कामाचा माणूस कोण आहे हे आपणच तपासा. प्रचारामध्ये आम्ही तळमळीने सर्वांना सांगितलं की आम्ही नारायणआबांनी केलेली कामं आणि भविष्यामध्ये जे आम्हाला काही कामं करायची असेल त्याची वस्तुस्थिती आम्ही या तालुक्यातील जनतेसमोर मांडली.
पण खरी परिस्थिती जर बघायला गेली तर ज्या आज तालुक्यामध्ये आपल्या 2 साखर कारखाने आहेत, ते 2 साखर कारखाने चालू करण्यासाठी ही आम्ही आमची भूमिका घेतलेली. प्रामुख्याने आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कसा चालू होईल आणि या भागातील सभासदांना किंवा या कामगारांना कसा न्याय देता येईल ही एक आमची भूमिका राहील. आणि मकाई सहकारी साखर कारखाना तो पण अडचणीत आलाय, पण तो पण साखर कारखाना कसा त्याचा अधिकार आम्हाला नाहीये. पण त्या नेतृत्वाने सुद्धा तो कारखाना कशा पद्धतीने चालवला आणि हीच त्यांची भूमिका असणार आहे असं मला तरी वाटतं. आणि दोन्ही कारखाने सुरळीत चालवणे हे ह्या सर्व राज्यकर्त्यांची भूमिका असली पाहिजे. या तालुक्यातील जेवढ्या बी काही संस्था आहेत त्या संस्था टिकल्या पाहिजेत असं माझं तरी मत आहे. मतदारांना काय आव्हान असेल? आणि ह्या तालुका संस्था विकास आघाडीच्या माध्यमातून विकास आघाडीच्या माध्यमातून मी मतदारांना असं आवाहन करतो की जे उमेदवार आम्ही 6 गटामध्ये दिलेले ते सर्व उमेदवार एक प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते आहेत. कोण उद्योजक आहे, कोण गोरगरिबांचे आपले सावंत कुटुंब जे कष्टकऱ्यांच्या कामासाठी धावून जाणार आणि अन्याय ज्या लोक कार्यकर्त्यावर अन्याय होईल किंवा लोकांवर अन्याय होईल ते धावून जाणारे कुटुंब म्हणून त्यांचं एक नाव लौकिक या तालुक्यामध्ये आहे. त्याचबरोबर अजितदादा तळेकर असतील, इकडे दत्ता जागदाळे पंचायत समितीला ते उमेदवार आहेत, वरती वीर गटामध्ये सुभाष जाधव म्हणून त्यांच्या पत्नीला आम्ही उमेदवारी दिली. हे असे जे कार्यकर्ते आहेत ते सर्व कार्यकर्ते एक टोला मोलाचे सर्व कार्यकर्ते आणि जनतेची सेवा करण्याची भूमिका घेऊन ते आज काम करत असताना या सर्वांना आपण आपलं बहुमत मत उद्याच्याला 7 तारखेला शिट्टी या चिन्हासमोर देऊन यांना आपली सेवा करण्याची संधी आपण द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. शेवटचा प्रश्न. ही संपूर्ण निवडणूक आहे किंवा ही अटीतटीची लढत समजली जाईल का एकतर्फी होईल? कारण की करमाळा तालुक्यातील जनता कधी कुणाला, कारण की करमाळा तालुक्याच्या जनतेचा अंदाज कोणालाच येत नाही. करमाळा तालुक्याचा जनतेचा आजपर्यंत जर अनुभव बघितला तर ज्या वेळेस सर्व नेते मंडळी एकत्र जातील, एकत्र होती त्या वेळेस समोरच्या उमेदवाराला विजयाची खात्री जास्त राहते. मी कल्पनाताई नरहरीन पासून तर जरी आपण बघितलं तरी तोच ट्रेंड आजपर्यंत तसा चालत आलेला आहे असं मला तरी वाटतं. त्यामुळं सर्व जरी ही एक झालेली असली तरी आमच्या करमाळा विकास आघाडीचा विजय हा निश्चित आहे असं मला तरी वाटतं. आपल्या चिन्हाविषयी आव्हान. आमचं चिन्ह सर्व पॅनलचं करमाळा विकास आघाडीचं चिन्ह आहे शिट्टी. आणि या तालुक्यातील लोकांनी जनतेने 7 तारखेला उद्याच्याला आमच्या चिन्हासमोरील बटन दाबून या सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 अशा 18 उमेदवारांना आपण आपलं बहुमत मत देऊन यांना तुमची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी आवाहन तुम्हा सर्व तालुकावासियांना करतो.